समर्थ. देवासाठी प्रार्थना घ्या पुढची. हो. सुप्रभात. आवाज येतोय माझा? तुम्ही थम्स अप करू शकता? हां. हो, येतो येतो. ओके. अंतर मम विकसित करी हे परात्परा. अंतर मम विकसित करी है परात्परा. निर्मल करी उज्ज्वल करी. निर्मल करी उज्ज्वल करी. जागृत करी उद्युत करी. जागृत करी उद्युत करी. निर्भय करी मंगल करी. निर्भय करी मंगल करी. हृदय भास्करा. हृदय भास्करा. अंतर मम विकसित करी हे परात्परा. अंतर मम विकसित करी है परात्परा. करी निरलस निसंशय. करी निरलस निःसंशय. करी रे करी शुद्धाशय. करी रे करी शुद्धाशय. करी हे मन निर्विषय. खरी खरी हे मन निर्विषय. जीवितेश्वरा. जीवितेश्वरा. अंतर मम विकसित करी हे परात्परा. अंतर मम विकसित करी है परात्परा. आपण आता मंगलाचरणानंतर दुसऱ्या श्लोकाची सुरुवात आज करूयात. आधी मी श्लोक म्हणते आणि मग त्याचा आपण अर्थ समजून घेऊ. मना सज्जना भक्ती पंथेची जावे. तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे. जनी वंद्यते सर्व भावे करावे. जय जय रघुवीर समर्थ. मना सज्जना भक्ती पंथेची जावे. हे सज्जन मना तू भक्ती मार्गाने जा. तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे. म्हणजे तुला ईश्वराची प्राप्ती आपोआप होईल. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे. समाजामध्ये जी निंद्य कर्मे मानली जातात ती तू सोडून दे आणि जनी वंद्यते ते सर्व भावे करावे. म्हणजे समाजाने जी चांगली कर्मे मानली आहेत ती तू मनापासून कर. तर इथे समर्थ रामदास मनाला समजावत आहेत. जसं एखादी आई आपल्या लहान बाळाला समजावत असते की बाळा तू गुणी बाळ आहेस ना.
तर असं करायचं बरं का. जेवण पटकन करायचं, लवकर झोपी जायचं किंवा तू गुणीबाळ आहेस ना, अभ्यास कर बरं. तर असं म्हणून त्या लहान बाळाला आई सारखं सांगत असते, की गुणीबाळ काय करत असतं आणि गुणीबाळ होण्याची जबाबदारी पण त्याला देऊन टाकते. असं होत नाही, की बाळ प्रत्येक वेळेस ते ऐकतंच, पण त्याच्या मनात ती एक इमेज तयार झालेली असते, की गुणी बाळ काय करत असतं आणि मग ते ते बऱ्याचदा त्याच्या आचरणात आणायचाही प्रयत्न करत असतं. मग तसंच इथे समर्थ रामदास म्हणाला, सज्जनासारखं वागायचं हां, असं सांगून सुरुवात करतात. म्हणा सज्जना असं म्हणून सुरुवात करतात. मन हे चंचल असतं आणि ते कधी एका गोष्टीत तर कधी दुसऱ्या गोष्टीत गुंतलेलं असतं. जसं एखादी आई आपल्या मुलाला सांभाळते, त्याला वाईट गोष्टींपासून दूर ठेवते आणि चांगल्या सवयी लावायचा प्रयत्न करते, तसंच आपल्या या चंचल मनाला नियंत्रणात आणायचं आणि विचारांना, मनाला योग्य दिशा दाखवायचं आपलं काम आहे. आणि अशा चंचल मनाला समर्थ रामदास म्हणतात, की "हे सज्जन मना, तू भक्तीच्या मार्गाने चल आणि भक्तीच्या मार्गावर ईश्वर प्राप्ती होते, देव पावतो," असं जे आपण म्हणतो. तर मग आता भक्ती म्हणजे काय? आणि ईश्वर प्राप्ती म्हणजे नेमकं काय? हे थोडंसं आपण समजून घेऊया. तर भक्ती म्हणजे ईश्वरावर पूर्ण विश्वास आणि प्रेमपूर्वक समर्पण असं म्हणता येईल. ईश्वर म्हणजे काय? तर निर्गुण स्वरूपात असलेला, जो की सजीव आणि निर्जीव मध्ये चराचरात आहे, असा हा आपला ईश्वर. मग आपल्याला असं म्हणता येईल का, की ईश्वराची भक्ती म्हणजे श्रद्धेने केलेलं, भावपूर्ण असं केलेलं कुठलंही काम? म्हणजे ईश्वराची भक्ती, ईश्वराची पूजा असो किंवा एखाद्या व्यक्तीची केलेली सेवा असो किंवा एखादा उद्योग जो आपण करत आहोत तो असो किंवा अभ्यास असो. तर ह्या सगळ्यामध्ये ईश्वराची भक्ती करता येऊ शकते का? फक्त इथे आपल्याला आपला ईश्वर कशात आहे, हे ओळखता आलं पाहिजे. तर एक लोकप्रिय म्हण आहे, की ह्यात काही राम नाही बुवा. तर राम नाही म्हणजे नेमकं काय? तर त्या कामात कधी-कधी आपल्याला गोडी वाटत नाही, कंटाळवाणं वाटतं. फार काम करताना आनंद होत नाही किंवा त्याच्यातनं अपेक्षित असं फळ मिळत नाही. तर इथे आपल्याला आपला राम कशात आहे, हे शोधायचं आहे. आणि एकदा लक्षात आलं, की राम कशात आहे, तर हळू-हळू हेही लक्षात येईल, की ईश्वर प्राप्ती म्हणजे असं नवीन काही मिळवायचंय असं नाहीये, तर आपल्या मूळ स्वरूपाची अनुभूती घेणं आहे. आणि हेही आपल्याला समजायला लागेल, की ईश्वर हा बाहेर कुठे नसून हा आपल्या स्वभावात असतो. मग आता या ईश्वराची भक्ती 9 प्रकारे करता येऊ शकते. ह्यालाच नवविधा भक्ती असेही म्हणतात. मग हे 9 प्रकार काय आहेत ईश्वराची भक्ती करण्याचे? पहिला आहे श्रवण. तर ईश्वराचे गुण, त्याच्या लीला, कथा ऐकणे इत्यादी ऐकणे म्हणजे श्रवण, ऐकणे होय. त्यानंतर दुसरा आहे कीर्तन. तर देवाच्या गुणांचे गाऊन वर्णन म्हणजे कीर्तन. मग आलं स्मरण. मग देवाचं नामस्मरण, ध्यान ह्या गोष्टी स्मरण या भक्ती मार्गाने केल्या जाऊ शकतात. त्यानंतर आहे पादसेवन म्हणजे ईश्वराच्या चरणाची सेवा. अर्चन म्हणजे देवाची मूर्ती, देवाची प्रतिमा ह्यांचे पूजन करणे. मग वंदन, देवाला, ईश्वराला नमस्कार. नंतर आहे दास्य, स्वतःला देवाचा सेवक म्हणून अर्पण करणे, सेवा करणे. जसं हनुमानाने रामाची सेवा केली. नंतर आहे सख्य, म्हणजे ईश्वराशी मैत्री करणे. उदाहरण आहे की जसं अर्जुन आणि कृष्ण. अर्जुनाने केलेली कृष्णाशी मैत्री आणि भक्ती.
आणि शेवटचं आहे आत्मनिवेदन. जेव्हा या आठही मार्गांनी देवाची, ईश्वराची आपण भक्ती करतो, तेव्हा देवाशी एकरूप होता येते, ते म्हणजे आत्मनिवेदन. ह्या सर्व मार्गांचा अवलंब करून किंवा ज्या अ, भक्ती मार्गांचा मला अवलंब करावा वाटतो, अशा मार्गांचा उपयोग करून आपल्याला भक्ती करता येऊ शकते. या मार्गांनी ईश्वराची, व्यक्तीची, कुठल्याही आपल्याला भावणाऱ्या कामाची आपण भक्ती करू शकतो. अभ्यासात, उद्योगात किंवा कर्तव्यात हे भक्तीचे मार्ग आचरणात येऊ शकतात. तर इथे आपण याचं अभ्यासाचंच उदाहरण पुन्हा घेऊयात. या 9 मार्गांनी अभ्यास कसा केला जाऊ शकतो? तर पहिले होते श्रवण. तर त्या अभ्यासाच्या विषयाची माहिती घेणे, त्याच्याबद्दल ऐकत राहणे. श्रवणाने हा अभ्यास होऊ शकतो. त्यानंतर कीर्तन म्हणजे त्या अभ्यासाविषयी जे इतर सहअध्यायी आहेत त्यांच्याशी चर्चा करणे, त्याची मांडणी करणे, ह्या माध्यमातून होऊ शकते. त्यानंतर स्मरण, तर केलेल्या अभ्यासाची सतत उजळणी करत राहणे, त्यातून नवीन-नवीन गोष्टी अजून चांगल्या खोलवर लक्षात यायला लागतील. त्यानंतर पादसेवन म्हणजे त्या विषयाचे प्रात्यक्षिक, प्रॅक्टिकल करणे. त्याचे ॲप्लिकेशन्स काय आहेत आणि त्या ॲप्लिकेशन्सवरती अभ्यास करणे. नंतर 5वा होता अर्चन. तर अर्चनमध्ये काय करता येईल, तर अभ्यासाचे व्यवस्थित नियोजन करता येईल. अभ्यास तर करत आहोत, पण ते नियोजित पद्धतीने अजून कसे करता येईल, हे या भक्ती मार्गामध्ये आपण पाहू शकतो. नंतर आहे वंदन. तर अभ्यास करताना त्या विषयाचा आदर मनात असणे किंवा ज्या पुस्तकांचा, ज्या मटेरियल आपण वापरत आहोत अभ्यासासाठी, त्याचा आदर करणे. नंतर आहे दास्य. तर अभ्यास करताना विद्यार्थी हा भाव, शिकण्याचा हा भाव कायम ठेवणे, त्यात अहंकार न येणे, की मला खूप येतं या विषयामध्ये, असा अहंकार न ठेवता शिकण्याचा भाव असणे. त्यानंतर सख्य म्हणजे त्या विषयाशी छान मैत्री करणे, छान गोडी लागणे त्या विषयासोबत आपली. आणि आत्मनिवेदन म्हणजे त्या विषयाचा अभ्यास करत-करत त्या विषयाशीच एकरूप होऊन जाणे. तर असा अभ्यासामध्ये या भक्ती मार्गाचा अवलंब होऊ शकतो. तसाच उद्योगातही होऊ शकतो. एखादा डॉक्टर आपल्या पेशंटची सेवा करताना या मार्गाचा अवलंब होऊ शकतो किंवा कर्तव्यात म्हणजे एखादी आई आपल्या मुलाची काळजी घेताना या मार्गाचा अवलंब होऊ शकतो. या प्रकारे हे आचरणात आणता येऊ शकतं. मग भक्ती याचा आजच्या आधुनिक युगामध्ये आपण काय जे याबद्दल आपण काय समजून घेऊ शकतो? याचा काय अर्थ असू शकतो? तर एक आपण भक्ती ही एक इथे जगण्याची पद्धत म्हणून किंवा आंतरिक शांतता कशी शोधायची ह्यासाठी या भक्ती मार्गाचा अवलंब केला जाऊ शकतो. तर या भक्तीचे पैलू काय-काय असू शकतात? तर निस्वार्थ प्रेम, अहंकार सोडून, मीपणा विसरून अंतरात्म्याशी एकरूप होणे आणि अपेक्षेशिवाय इतरांवर प्रेम करणे. त्यानंतर नैतिकता आणि प्रामाणिकता, आपल्या कामाप्रती निष्ठा ठेवणे आणि नैतिक मूल्यांचे पालन करणे. त्यानंतर माणुसकी आणि सेवा, जे गरजू आहेत, ज्यांना मदतीची गरज आहे, त्यांना सेवा देणे, त्यांची मदत करणे. निसर्ग प्रेम, पर्यावरणाचे रक्षण आणि सृष्टीबद्दल कृतज्ञता बाळगणे. ही निसर्गाची भक्तीच करणे असे म्हणता येईल. मग आता ह्या श्लोकाचे 3 टप्पे आहेत. त्यातला आपण पहिला टप्पा पाहिला, की ईश्वर प्राप्तीसाठी मार्गाची निवड करणे. इथे आपण भक्ती मार्ग स्वीकारली आहे. त्यानंतर दुसरा टप्पा आहे शुद्धीकरण, आचरण धर्म, आचार धर्म. जे दुसऱ्या टप्प्यामध्ये सांगितलं आहे, की जे निंदनीय आहे ते त्यागणे. आणि तिसरा टप्पा आहे सद्गुण संवर्धन म्हणजे आत्मपरिवर्तन. जे वंदनीय आहे ते स्वीकारणे. मग दुसरा
आणि तिसरा जो टप्पा आहे या श्लोकातला, तर त्यातून रामदास स्वामी सांगत आहेत, की सदाचरण कसे करावे. जे निंदनीय आहे ते त्यागून आणि वंदनीय आहे हे स्वीकारून आपण सदाचरण म्हणजे आचरण आपले सुधरवू शकतो आणि या सदाचरणामुळे भक्ती मार्गाने ईश्वर प्राप्ती होणे हे सहज सुलभ होईल. स्वची ओळख करून घेणे आपल्यासाठी सोपे होईल. मग संतांना जे निंदनीय आहे ते सोडून द्यावे. तर निंदनीय म्हणजे काय इथे? तर जे असत्य आहे, जे अन्यायकारी आहे, अहंकार, लोभ, द्वेष ह्यांना अ, ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या सोडून देणे आणि संतांना जे वंदनीय आहे ते काय? तर स्वतःला चांगल्या सवयी लावणे, शरीरासाठी अ, जे आपण अ, जास्तीत जास्त आपल्या मनावर, शरीरावर काम करणे, जे वंदनीय आहे त्या गुणांवरती, सगुणांवरती काम करणे. तर हे सगळे आपल्या आचरणात आणू शकतो. इथे फक्त बाह्य आचरणावर नाही, तर आपल्या आंतरिक प्रवासावरती सुद्धा आपण काम करायला हवं. तर ह्यानंतर सौरभ दादा पुढे अजून खोलवर यावरती विवेचन करतील. थँक्यू देवश्रीताई. खूप छान, सोप्या आणि मार्मिक शब्दामध्ये तुम्ही आजच्या स्वाध्यायाची सुरुवात केली. आजच्या आपल्या स्वाध्यायातलं हे चौथं पुष्प. मनाला समजून घेण्याच्या या प्रवासामध्ये पहिल्यांदा आपण मनाची संकल्पना, मग मनाचं बाहेर येणं जाणं, याला क्रमशः वेगवेगळे स्वाध्याय दिले होते. आता त्याच स्वाध्यायांचा या अर्थामध्ये कुठेतरी रेफरन्स येत जाणार आहे. मागच्या स्वाध्यायामध्ये आपण या राघवाचा अनंत मार्गाचे आपणही प्रवासी आहोत हे समजून घेतलं. मग आता या मार्गावरती चालताना नेमकं कसं जावं ह्याच्याविषयी सूत्रबद्ध आणि सुस्पष्ट असं मार्गदर्शन समर्थ आपल्या सगळ्यांना करतायत. आपण सद्गुरूंची 3 लक्षणं बघितली होती. तर आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये जशी आई ही आपली पहिली गुरु असते आणि ती जशी काळजी घेते ना, जसे आपले लाड पुरवत, आपल्या कलांनी घेत, आपल्याला या जीवनाची कला, हे जीवन जगण्याची कला अवगत करून घेण्यास जसं प्रोत्साहित करते, तसं समर्थ आपल्यालाच, आपल्या मनाला कशा पद्धतीने समजावून घ्यायचं आणि हाताळायचं हे आता शिकवतायत. बऱ्याच जणांनी या मनापुढे हार मानली. बऱ्याच जणांनी याला नावं सुद्धा ठेवली. शास्त्रकार म्हणतात, मनः एव मनुष्याणाम कारणं बंधमोक्षयोः. अर्जुन जो आपल्या सगळ्यांचा आदर्श आहे, विद्यार्थी कसा असावा तर अर्जुनासारखा असावा. जो मिळेल ते ज्ञान अर्जन करू शकतो म्हणून तो अर्जुन. तो सुद्धा काय म्हणतो गीतेमध्ये, की चंचल ही मनः कृष्णा. म्हणजे तो सुद्धा ह्या मनाच्या वरती हात टेकतो. नुसतेच हात टेकत नाही, तर
गीतेच्या 6व्या अध्यायातला 34वा श्लोक असा आहे, चंचलही मनः कृष्णा प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरेव सदुष्करम. म्हणजे हे मन त्या वायूसारखं आहे आणि त्याचा निग्रह, त्याला आवर घालणं, त्याला सुनियंत्रित करणं म्हणजे त्या वायूला आवर घालण्यासारखं आहे. म्हणजेच हे असंभव असं काम आहे. नामदेव महाराजांनी सुद्धा मनाविषयी विवचन करताना त्याच्या बऱ्याच खोडी आहेत त्या सगळ्यांना सांगितल्या. परंतु समर्थ ह्या सगळ्यांपेक्षा थोडा वेगळा मार्ग स्वीकारतात. त्यांची भूमिका या आजच्या जगातल्या प्रगल्भ अशा मानसशास्त्रज्ञाची भूमिका वाटते. ते सांगतात, मना सज्जना भक्ती पंथेची जावे. जसं देवश्रीताई आपल्याला सांगत होत्या की लहान मुलाला सांभाळायचं म्हणजे अत्यंत कर्मकठीण काम. वरदानंद भारती त्यांच्या प्रवचनांमध्ये नेहमी एक उदाहरण द्यायचे. या लहान मुलांना समजावून जेवू घालण्याकरता आईला इतके कष्ट करावे लागतात, खाता खात नाही. परंतु ह्यांचं जर नाक साफ केलं तर त्यांची कुठली तरी इस्टेट घेतली का काय म्हणून रडत बसतात. म्हणजे जेवण केल्याने त्याच्या शरीराचं पालन पोषण संगोपन होणार आहे, त्याच्याविषयी त्याला निरुत्साह असतो. पण त्याचं नाक साफ केलं की त्याला राग येतो की अरे माझी कुठली प्रॉपर्टी घेतली आणि रडायला लागतं पाय आपटून. तसंच आपलं मन सुद्धा करतं. किती छान निरीक्षण आहे बघा. बरं ह्या मनाचं कसं असतं माहितीये का, लहान बाळासारखं असतं अगदी. फार काही त्याला सांगायला लागलं ना की ते अजिबात ऐकत नाही. आणि त्याला जर त्याचे दोष सांगितले ना की कुठेतरी खट्टू होऊन बसतं कुठल्या तरी कोपऱ्यात आणि मग काहीच करायला तयार होत नाही. तुमच्या सगळ्यांचा असा अनुभव आहे का नाही? मग जर का असं मन खट्टू झालं तर ते साधनेकरता उपयुक्त ठरत नाही. स्वतःच्या मनातल्या जर किंवा स्वतःतील ज्या कमकुवत बाजू आहेत त्याचं जर अधिक चिंतन केलं तर माणसाला साधनेच्या प्रती निरुत्साह येतो. मग ती साधना व्यायाम करणं असो, डाएट फॉलो करणं असो किंवा अभ्यास करणं असो. जर या कुठल्याही कर्मामध्ये आपल्याला सुनियोजित किंवा सुयोग्य असा रिझल्ट येत नसेल तर त्याचं कारण आपण जे घडायला पाहिजे किंवा जसं व्हायला पाहिजे आणि ते होत नाहीये म्हणून त्याचं जास्त चिंतन करतोय का ह्याचं ज्याचा त्यांनी विचार करावा. मनाला किंवा त्याच्यातल्या इच्छांचं दमनही करता येत नाही, त्यांना सर्वार्थाने दाबूनही ठेवता येत नाही आणि सर्व इच्छा पूर्णही करता येत नाही. म्हणजेच भगवान बुद्धांच्या आयुष्यात घडलेला एक प्रसंग आहे. त्यांच्याकडे एक साधक येतो
जो छान गिटार वाजवत असतो किंवा वीणा वाजवत असतो, त्यांना प्रश्न विचारतो की जीवन काय आहे आणि जीवन कसं छान होईल, कसं चांगलं होऊ शकतं. तर त्याविषयी भाष्य करताना भगवान त्याला सांगतात की हे तुझं जे तंतुवाद्य आहे, ह्याचं रहस्य कशात आहे बरं? जर ह्याच्या तारा खूप लूज सोडल्या तर आवाज येईल का? नाही येणार. आणि त्या जर खूप ताणल्या तर काय होईल? तर त्या तारा तुटतील. म्हणजे त्यांना फार लूजही सोडलं आणि फार ताणलं, या दोन्ही अवस्थांमध्ये संगीताची निर्मिती नक्कीच होणार नाही. तसंच आपल्याला जर आपल्या जीवनाचं संगीत आणि आपल्याला तो रिदम हवा असेल, तर या मनाला थोडं आवरावं लागतं, थोडं सावरावंही लागतं, थोडं सांभाळून घ्यावंही लागतं आणि थोडं कौतुकही करावं लागतं. म्हणजेच त्या मनाशी लहान बाळाप्रमाणे सुसंवाद साधावा लागतो. या आठवड्यातला सर्वांनी स्वाध्याय हा लिहून ठेवा, की आपण आपल्या मनाशी काय बोलतो. दिवसभरात जर 24 तास असतील, तर ह्या 24 तासापैकी साधारण 90% वेळेला आपण आपल्या मनाशीच गप्पा मारत असतो. ह्याची कल्पना आहे का तुम्हाला? याची जर कल्पना असेल, तर मग तुम्ही तुमच्या मनाशी नेमक्या काय गप्पा मारताय? काय सांगताय त्याला? ह्याच्याविषयी थोडं चिंतन करा. काय चाललाय हा मनोव्यापार? कसं करायचंय हे? तर मागच्या वेळेला आपण एक स्वाध्याय दिला होता. म्हटलं होतं, की आत्तापर्यंतच्या भूतकाळातल्या गोष्टींचा आढावा घ्या. कसं करायचं हे सगळं? तर जसे सूर्यनारायण नभमंडलामध्ये अवतरित होतात आणि त्यांचा दिनक्रम आचरतात आणि त्या दिनक्रमामध्ये ह्या भूतलावर कोणी शेती करो अथवा युद्ध करो, ह्यांच्याशी त्याचा संबंध नसतो. ते त्यांचं काम नेटाने, नेमाने करतात. तसंच हे निरीक्षणाचं काम आहे. थोडं अवघड आहे बरं का, सोपं नाही आहे. कारण आपण कधी त्याच्या आतमध्ये शिरतो ना, हे आपल्याला लक्षात येत नाही. काय मनोव्यापार चाललाय? काय संवाद चाललाय? काय बोलतोय? ह्याचं थोडं निरीक्षण करा. जसं समर्थ ह्या मनाला सज्जन म्हणतात ना, तसं माऊली सुद्धा या मनाविषयी एक छान गुणधर्म सांगते. ती असं म्हणते, की या मनाला जर एखाद्या गोष्टीची गोडी लागली ना, की मग ते सोडत नाही. तुमच्याही सगळ्यांचा अनुभव असेल, की मला एखादी सवय आहे ना, बदलायला खूप जड जाते किंवा एखादी नवीन गोष्ट मला खूप कष्टाने आणि खूप हट्टाने एखाद्या गोष्टीची सवय लावावी लागते. ज्ञानेश्वरीतल्या 6व्या अध्यायातली 420 ओवी आहे, की "काजे यया मनाचे एकनिके, जे हे देखिले गोडीचिया ठाया सोके, म्हणून अनुभवे सुखाची कौतुके, दावीत जाईजी." ह्या मनामध्ये आपण मंगलाचरणाच्या पहिल्या श्लोकामध्ये जसं गुणांचा उल्लेख केला होता, ते सगळे गुण या मनामध्ये सुद्धा आहेत. परंतु त्यामधल्या कुठल्या गुणाचं प्राबल्य आहे, म्हणजे आत्ता मी माझ्या स्वतःला कुठल्या गुणाशी अटॅच केलंय, मी कोणाशी माझा संबंध कनेक्ट केलाय. सगळ्यांचं मन
हे सत्व रज आणि तमो या तिन्ही गुणांनी भरलेलं आहे. पण आत्ता आम्ही तमो प्रधान आहे का रज प्रधान आहे? आणि हे नुसतं आत्ताचं नाही. तर ह्या जीवदशेवर, जीवदशा म्हणजे काय? तर कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, पंचप्राण, अंतःकरण, चातुष्टय ह्या सगळ्यांचा समुच्चय म्हणजे ही जीवदशा. मग ह्या जीवदशेच्या बाबतीत आत्तापर्यंत असंख्य जन्मांमधून असंख्य पद्धतीचे संस्कार आपण एकत्रित करून इथवर पोचलेलो आहोत. मग आता ह्याच्यामध्ये जर रज आणि तमोगुणाचं जर प्राबल्य असेल तर त्याला सत्वाची गोडीही लावायला हवी. मग कशी लागू शकते बरं ही गोडी? आता त्याच्यातला जर मूलभूत गुणधर्म मागच्या वेळेला पण आपण म्हणत होतो, की आपल्याला 4 टप्प्यापर्यंत ह्या जीवदशेचा आत्मदशेपर्यंत प्रवास होणार आहे. त्याची सुरुवात होते अनुभवापासून. पहिला असतो तो अनुभव. अनुभवाच्या टप्प्यावर आपण असतो. अनुभव हा सर्वार्थाने विरून जातो तो अनुभूतीमध्ये. बघा लक्षात येतंय का? अनुभव हा सर्वार्थाने विरून जातो अनुभूतीमध्ये, जी अनिर्वचनीय असते. तिच्याविषयी बोलताच येत नाही, सांगताच येत नाही. अनुभूतीचं पर्यवसन अभिव्यक्तीमध्ये होतं आणि अभिव्यक्तीच्या मुळाशी तुमची अंतःप्रेरणा असते. म्हणजे काय आणि म्हणजे कोण हे आपण समजून घेणार आहोत आज. लक्षात येतंय का? का अवघड जातंय? सगळे जागे आहेत का? एकदा थंब अप करून मला सांगा, येस वी आर टुगेदर. छान. 10 जण तरी बरोबर आहेत. फॅन्टास्टिक. मग आता ही जीवदशा आत्मदशेपर्यंत जी जाते, ते जाण्याचे भारतीय अध्यात्मशास्त्रामध्ये 3 किंवा साधारण प्रामुख्याने 3 आणि आपल्या सोयीकरता चौथा करायचा झाला तर असे 4 मार्ग पडतात. त्याला ज्ञान, कर्म आणि भक्ती असं म्हणतात. त्यातल्या फक्त आणि फक्त भक्ती मार्गाविषयी समर्थांनी आग्रह धरलाय. किती बारकाईने त्यांनी त्यावेळेला मनाचं निरीक्षण आणि अभ्यास केलाय, हे आपल्याला आज कळेल. आणि ते आजच्या जीवनाला किती सुसह्य आणि सुसंगत आहे. सिंक्रोनाइज आहे एकदम. पहिल्यांदा आपण जीवदशा म्हटली. आता ज्ञानमार्ग समजून घ्या. काय आहे बरं हा ज्ञानमार्ग? हा जीव त्या आत्मतत्वाचा प्रकाश धारण करतोय आणि मग ह्या जगताकडे पाहतोय. कसं आहे आपलं सगळं स्ट्रक्चर जर आपण नीट विचार केला, देह देहाला जी कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय दिली, ती बहिर्मुखी दिलेली आहे, की ज्यांची धाव ही बाहेर आणि सतत ह्या जगताकडेच असेल.
विषयांकडेच असेल. आतमध्ये अंतःकरण चातुष्य दिलंय, त्यातल्या बुद्धीमध्ये त्या आत्मतत्वाचा प्रकाश पडतो आणि मग आपण आपापल्या प्रारब्धानुसार ह्या जगाची नोंद घेतो. इथे असलेल्या प्रत्येकाला त्याच्या असण्याविषयी काही शंका नाहीये. आपण सगळे आहोत. प्रत्येकाला माहिती मी आहे. आय एम देअर. हा, मी काय आहे ह्याच्याविषयी संभ्रम असू शकतो. ह्याच्याविषयी मतमतांतर असू शकतात. पण मी आहे ह्याच्याविषयी कोणाच्या मनात दुमत नक्की नाही. बरोबर का? मी काय आहे याच्याविषयी नक्की असेल, पण मी आहे याच्याविषयी नक्कीच नाही. फॅन्टास्टिक. मग हा जो ही जी बुद्धी आहे, हे जे तत्व आहे, जे एकीकडे त्या आद्य तत्वाशी त्याच्याशी कनेक्टेड आहे आणि एकीकडे जगाशी कनेक्टेड आहे. आणि हा जो मनोव्यापार चालतो, हा जो सगळा खेळ चालतो, ह्याच्या उंबरठ्यावरती मन आहे. त्याच मनाला आपण मागच्या वेळेला गणपतीची उपमा दिली आणि त्याला निर्गुणाचा मुळारंभ म्हटला. तोच गणपती योगशास्त्राचा जर आधार घेऊन विचार करायचा झाला, तर तो कुंडलिनी शक्तीच्या इथे असतो आणि कुंडलिनी जागृतीची सुरुवात होणं ही आध्यात्मिक क्षेत्रातली प्रवेश हा समजला जातो. आता आपल्या सगळ्यांच्या मध्ये जसं आपण ह्या बाह्य जगताला समजतोय ना आणि ह्या अंतर्जगतालाही समजतोय, तर ही एक समजून घेण्याची एक बैठक आहे. ह्या गोष्टींचं ज्ञान आपल्याला होत असतं. आपल्याला या गोष्टी समजत असतात, ज्याला मॉडर्न सायकॉलॉजी अटेन्शन स्पॅन असंही म्हणते. ह्या गोष्टी समजून घेण्याची पद्धत. त्याच्याविषयी ज्ञानेश्वरीमध्ये 15व्या अध्यायातली 421वी जी ओवी आली आहे, ती अशी आहे. एरवी सर्वांची या हृदयी, एरवी सर्वांची या हृदय देशी, मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धीस पुरे अहर्निशी, ते वस्तू गामी. एरवी सर्वांची या हृदय देशी, मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धी स्फुरे अहर्निशी, ते वस्तू गामी. म्हणजे त्या बुद्धीच्या ठायी माझं स्फुरण अहर्निश आहे. म्हणजे ही बुद्धी त्या चैतन्याकडून सतत ऊर्जेचा स्रोत घेत आहे आणि ती या जगाकडे बघतही आहे. मग मन हे बाहेर जाऊन या जगाची नोंद घेतं, तसं आतमध्ये वळाल्यावरती या आत्मतत्वाची, या इनर स्पिरिटची नोंद घेतं. ह्याच आत्मतत्वापर्यंत पोहोचणं याला बोध होणं असं म्हणतात, किंवा याला फारच टेक्निकल भाषेत बोलायचं झालं तर चित्त चैतन्य चोरून नेले, किंवा समाधीच्या भाषेत बोलायचं झालं तर आत्मविलय. म्हणजे एक्झॅक्टली काय घडतं, तर हे जे मन आहे, ज्याच्याविषयी देवश्रीताई आपल्याला सांगत होत्या, की हे चंचल मन हे त्याच्या चिंतनाने स्थिर होतं. ते आतमध्ये वळल्यावरती त्या आत्मतत्वाच्या चिंतनानं स्थिर होतं आणि मन याचा विलय बुद्धीमध्ये होतो.
म्हणजेच कठोपनिषदातली जी यमानी नचिकेताला सांगितलेली आत्मविद्या आहे ना, त्याच्याच विषयी इथे सांगितलं जात आहे. तर मन हे लगाम आहेत. मग हे लगाम हे त्या बुद्धीच्या अधीन हवेत. पण ते असे सहजासहजी येत नाहीत. म्हणून पहिल्यांदा सांगितलं, मना तू सज्जन आहेस. हळू, 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 हळू त्याच्या कलानी घेत, 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 घेत त्याला बुद्धीच्या अंमलाखाली आणायचं आहे. आणि ह्याची एक साधी सोपी क्लृप्ती तुम्हाला आज मी सांगून ठेवतो. हे कसं घडतं किंवा हे कसं करायचं. अध्यात्मशास्त्रामध्ये आपण ज्यावेळेस एखादा निर्णय घेतो, तर त्या निर्णयाच्या मुळाशी काय आहे? श्रेयस आहे का प्रेयस आहे? माझ्याकरता ज्याच्यात माझं कल्याण आहे, अशी गोष्ट आहे का मला जी गोष्ट प्रिय वाटते. माझ्या डोळ्यांना पिक्चर बघायला प्रिय वाटतो. हा छान, मला फार आवडतो. का? माझ्या डोळ्यांची मला काळजी घ्यायला पाहिजे. श्रेयस आणि प्रेयस. एखादी गोष्ट करू नका असं शास्त्राने सांगितलं नाही. परंतु एनिथिंग एक्सेस इज अ पॉइझन. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा त्याच त्याच गोष्टीचा विषामध्ये परिवर्तन करतो. मग तो अतिचांगुलपणा का असेना. गुणांच्या अतीत जर व्हायचं असेल तर पहिल्यांदा गुण समजून घेता यायला पाहिजेत आणि मग त्या गुणांवरती तुमची सत्ता चालू शकते. सो मनाला जर त्याच्यावर सत्ता चालवायची असेल तर त्याचा हा श्रेयस आणि प्रेयस काय खेळ चाललाय याचं अलिप्तपणे आधी निरीक्षण केलं पाहिजे. त्या ढवळाढवळ करू नका. आधी निरीक्षण करा. ऐका ज्ञानाचे लक्षण. पहावे आपणासी आपण. म्हणजे ज्ञान मार्गामध्ये हा अत्यंत विवेकपूर्ण, विज्ञानधिष्ठित, चिंतनात्मक असा तो मार्ग आहे. अत्यंत श्रेष्ठ मार्ग आहे. या मार्गाने शंकराचार्य, माऊली दोघे जण याच, जे आपल्याला माहिती आहेत, भरपूर जण आहेत, पण जे प्रामुख्याने आपल्याला माहिती आहेत, अशी दोन उदाहरणं म्हणजे माऊली, शंकराचार्य. हे शंकराचार्य ज्यावेळेस गोविंदपाद येतींकडे जातात, त्यावेळेला गुरु फक्त एक उपदेश करतात. बाकी काही पाळणार नाही. तत्त्वमसी. आणि ते सर्वार्थाने ब्रह्मज्ञानी होऊन जातात. बाकी त्यांना काहीही सांगावं लागत नाही. मग इथे एक संकल्पना आपण अनुबंध चातुष्टयामध्ये बघितली होती. त्याचा इथे उल्लेख करणं खूप गरजेचं आहे. तो आहे अधिकारी. अधिकारी म्हणजे शास्त्राने सांगितलं की आपली योग्यता काय आहे. मी या ज्ञानमार्गाकरता खरंच योग्य आहे का? योग्यता म्हणजे काय माहिती आहे का? की एखादी गोष्ट जर मी घेतली, तर ती मला वापरता येतेय का? माझ्या आयुष्यात जर उद्या गोविंदपाद यती आले, मी त्यांच्या पायावरती डोकं ठेवलं आणि त्यांनी मला उपदेश केला. आता तत्त्वमसी. आता म्हणजे काय? हा बाबा, ते जगायचं कसं? म्हणून शास्त्रकारांनी सांगितलं, अधिकार जैसा तैसा केला उपदेश. ज्याची जशी योग्यता, ज्याचं जसं ज्याला ते उपयुक्त ठरणार आहे, तसं त्या त्या व्यक्तीला सांगितलं.
त्याचे हे चार प्रमुख मार्ग, त्यातला ज्ञानाधिष्ठित मार्ग जो आहे तो विवेकाच्या धारेवरती, म्हणजे त्या विवेकाच्या तलवारीवरती आपणच आपल्याला अभ्यासायचं आहे. आणि विवेकाचा जन्म हा वैराग्याच्या पोटी होता. मग असं आपलं जीवन सध्याचं वास्तव असं आहे का? अवघड आहे. भागवतामध्ये एक खूप छान श्लोक आलाय. श्लोक असा आहे, कृते यद ध्यायतो विष्णू त्रेता यजतो मुखै द्वापारे परिचार्यायां कालौ कालौ तद हरिकीर्तनात. म्हणजे काय सांगितलंय की सत्ययुगात माणसाला जी मुक्ती मिळाली ना, त्यावेळेला त्याचं मन असं होतं की ध्यानाने मुक्ती मिळायची. ध्यानाने त्या आत्मतत्वापर्यंत पोहोचणं सहज शक्य होतं, सहज साध्य होतं. हे झालं सत्ययुगात, कृतयुगात. त्रेतायुगात काय घडलं, तर यज्ञातून लोक मुक्तीपर्यंत पोहोचले जायचे. रामाचाही जन्म यज्ञातूनच झाला. द्वापार युगामध्ये त्यांनी सांगितलं की पादसेवन किंवा भगवंताच्या सेवेने तुम्हाला मुक्ती मिळू शकते. पण आता कलियुगात काय करायचं बरं? तर कलियुगात त्यांनी सांगितलं की बाबा हरिकीर्तनात दंग होणं, म्हणजेच भक्तीमध्ये रममाण होणं. आता भक्तीमध्ये भक्तीच का सांगितली बरं? कारण जसजसं माणसाचं इव्होल्युशन होत चाललंय, तसं आता तुमच्या हे लक्षात येईल की मागची पिढी जी होती आवाज थोडा त्याच्यापेक्षा. मोठा पाहिजे. आवाज थोडा मोठा पाहिजे. हो, हो, चालेल. मागची पिढी तुम्ही जर निरीक्षण केलं, तर तिच्यामध्ये जी स्थिरता, जो पेशन्स, जी वाट बघण्याची वृत्ती होती, ती आत्ताच्या मुलांमध्ये तुम्हाला दिसत नाही. का नाही दिसत? कारण त्यांना लहानपणापासूनच सगळ्या गोष्टी ह्या सतत मिळत गेल्या, ज्यावेळेस आवश्यक होत्या त्या वेळेस. ह्याच्यातून आपोआपच त्यांना त्या सवयी लागलेल्या आहेत. त्याचा परिणाम असा झालाय की एखादी गोष्ट जर मिळायला थोडा उशीर झाला, तरीही अस्वस्थता आणि चंचलता ही हृदयामध्ये प्रकटते. आणि एकदा का अस्वस्थता आणि चंचलता हृदयामध्ये प्रकटली, की जी समजून घेण्याची व्यवस्था आहे ना, ही जी समजून घेण्याची व्यवस्था ही कोलमडते. जे आपण गीतेतला श्लोक पाहिला, कामातून मोह, मोहातून क्रोध, क्रोधातून स्मृतिभ्रंश आणि स्मृतिभ्रंशातून सर्वनाश. हे जे टप्पे आहेत, हे टप्पे हे नीट ध्यानामध्ये आपण घ्यायला हवेत. आणि हा जो काही वेळेनुसार किंवा जसजसं आपलं कॉन्शियस इव्हॉल्व्ह होतोय, जसजसं हे जीवन इव्हॉल्व्ह होतंय, तसं आपण सध्या ज्या जगतामध्ये जगतो ना, त्याला शास्त्रकारांनी जगत अशी व्याख्या केली आहे. जगत म्हणजे जे नित्य गतिमान आहे, नित्य परिवर्तनशील आहे, असं ते जगत. ज्याला आजच्या मॉडर्न लँग्वेजमध्ये वुका असं म्हणतात. VUCA, वुका, व्होलाटाईल, ॲम्बिग्वियस, अस्पष्ट आहे,
अत्यंत कुठे युद्ध होतंय तर कुठे टेक्नॉलॉजी मध्ये रिव्होल्युशन होतीये. एक कोणतरी टेक्नॉलॉजीचा अपडेट टाकतो आणि सगळ्यांचं आयुष्य एका क्षणात बदलून जातं. एक कोणतरी माणूस कुठल्या तरी जगाच्या कोपऱ्यात बसलाय, तो एक निर्णय घेतो म्हणून हजारो लाखो लोकांचं जीवन विस्थापित होतं. जीवनामध्ये अत्यंत कॉम्प्लेक्सिटी आली आहे. माणसाचं मन दिवसेंदिवस अधिक गुंतागुंतीचं होत चाललंय. त्याला नाती सांभाळता येत नाहीये, कारण त्याला आलेलं एकाकीपण, एकलकोंडेपण आणि ह्याच्याशी डील करण्याकरता त्याची तयारी नसलेली ही त्याची अवस्था. आयुष्याच्या एका टप्प्यापर्यंत माणूस हा वस्तूंसोबत एंगेज होतो, परंतु यथाअवकाश त्याचं जीवन समृद्ध या व्यक्तीच बनवतात, ना की वस्तू. पण वस्तूंच्या आहारी गेलेली मनाची अवस्था ही व्यक्तींशी सिंक होत नाही, व्यक्तींशी जुळत नाही, व्यक्तींशी जोडली जात नाही. त्यामुळे आयुष्यातली समृद्धता कमी होते. याच्यामध्ये एकलकोंडेपणाला दोष नाहीये, परंतु माणूस हा मुळात समाजशील प्राणी आहे. आणि जर तो त्याच्या नेचरच्या विपरीत जगायला लागला तर काही काळ त्याला छान वाटतं, पण नंतर ती अस्वस्थता आपोआप प्रकटते. मग असं हे सध्याचं मन हे अत्यंत अस्थिर आणि अत्यंत अस्वस्थ असं आहे. अशा मनाला कशा पद्धतीने डील करायचं? इथे माऊली म्हणते, मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील. मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील. म्हणजे मनुष्य जो आहे तो स्वभावताच भजनशील आहे. म्हणजेच तो भक्तिमय आहे. हे माऊली सांगते. याच्या आधी पतंजली हे अष्टांग योगाचा त्यांनी मार्ग सांगितला. योगश्चित्त वृत्ती निरोधः. मग काय केलं पतंजलींनी? आपल्या मनामध्ये जे विचार उत्पन्न होतात ते विचार आपल्या श्वासोश्वासाची गती हे कमी जास्त करतात, हे त्यांच्या निरीक्षणामध्ये आलं. मग त्यांनी असा विचार केला, ह्याचंच जर आपण उलट प्रात्यक्षिक केलं तर, जर आपण श्वासाची गतीच कंट्रोलमध्ये आणली तर मग मनातले विचार ह्यांच्यावरती नियमन करता येईल का? पण तिथपर्यंत पोहोचण्याकरता त्यांनी अष्टांग योगाचा मार्ग सांगितला. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी आणि मग कैवल्य. एवढ्या सगळ्या अवस्था सांगितल्या. यातला मी आत्ता कुठल्या अवस्थेवरती आहे? मी दररोज प्राणायाम करतो का? दररोज योगासनं होतात का? मी यम आणि नियम खरंच याचं आचरण करतो का? का तर मला माझ्या आयुष्यातले काही यम माहिती आहेत का? माझ्या जीवनाला मी काही नियम लावले आहेत का? प्रत्याहार असतो म्हणजे काय असतं हे मला माहिती आहे का? काय आहे धारणा, काय आहे ध्यान आणि काय आहे समाधी? या कुठल्या तरी आयामांचा मला परिपूर्णरित्या माझी मला समज आहे का? जी माऊली सांगते ना, माझ्या हृदयामध्ये जी समजण्याची व्यवस्था आहे त्याच्यामध्ये ते समजलेलं आहे का? माझ्याकडे इन्फॉर्मेशन खूप असेल, ज्ञानाची माहिती मुक्ती देऊ शकत नाही. ज्ञान जगण्यातून मुक्ती मिळते. आणि आत्ताच्या जगतामध्ये जगणं म्हणजे
कर्मप्रधानता ही प्रामुख्याने माणसाची प्राथमिकता आहे, ना की चिंतन. आयुष्याचं नेचरच असं झालंय, की तुम्हाला या VUCA वर्ल्डमध्ये जगताना सतत अडॅप्ट व्हावं लागतं, अडॅप्टेबिलिटी. आणि ज्याची आपल्याला सवय नाहीये. आपण सगळ्यात पहिल्यांदी ज्यावेळेस इंट्रोडक्शनचा स्वाध्याय होता ना, त्याच्यामध्ये आपण आपली शिक्षण व्यवस्था बदलली म्हणजे काय झालं याच्याविषयी समजून घेतलं होतं. 4 आर. आपल्याला नुसतंच एखादी गोष्ट रीड करायला लावतात, तिला रिपीट करायला लावतात, तिला रिमेंबर करायला लावतात आणि तिला रिप्रोड्यूस करायला लावतात. आणि त्याच्या विपरीत एक्सपिरियन्स, एक्सपेरिमेंटेशन, एक्सप्लोरेशन अँड इव्होल्यूशन हे 4 ई ही आपल्या गुरुकुल व्यवस्थेची मूलभूत 4 ई हे प्रिन्सिपल होते, जे काढून टाकले 4 आरनी. हा फक्त परिवर्तन केलेलं आहे. ते परिवर्तन पुन्हा तुम्ही आता तुमच्या घरात जरी आणलं, तरी गुरुकुल व्यवस्था पुनरुज्जीवित होणार आहे. लक्षात येतंय का? मग माझ्या जीवनाचा पाया ह्या ई कडे जर शिफ्ट करायचा असेल ना, तर ह्याच्याकरता सहज, साधा आणि सोपा मार्ग जो आहे ना, ज्याचे अधिकारी आपण सगळेजण आहोत, तो आहे भक्ती मार्ग. आपण ज्ञानमार्ग समजून घेतला, योग मार्ग समजून घेतला, कर्म मार्ग. कर्म मार्गामध्ये काय होतं? आता हे ज्ञान, भक्ती आणि कर्म हे 3 मार्ग सांगितले. त्याला हा योग जोडला. आता आपल्याला आपल्या जीवनामध्ये या तिन्ही गोष्टींची आवश्यकता आहे. शास्त्रकारांनी 4 गोष्टी सांगितल्या. शास्त्र समजून घेताना त्यांनी काही नियम सांगितले, की एखाद्या गोष्टीचा जर अधिकार नीट एखाद्या गोष्टीचा अर्थ नीट समजून घ्यायचा असेल ना, तर 3 लक्षणं त्यांनी सांगितली. एक वाच्यार्थ, लक्षार्थ आणि व्यंगार्थ. म्हणजे थेट मुख्य शब्दाचा अर्थाला अर्थ, मग त्याच्यातून अन्वयार्थ काय निघतोय, सूचित आणि गर्भित अर्थ काय आहे आणि जे आपल्याला लक्षात येतंय त्याला शास्त्राच्या भाषेमध्ये जहत, अजहत आणि जहदाजहत लक्षण असे 3 शब्द शास्त्रकारांनी वापरले. मग भक्तीच्याच मार्गाने जाताना सांगताना रामदास ज्ञान, कर्म किंवा योग करू नका असं सांगत नाहीयेत. तर भक्तीला पूरक ज्ञान असलं पाहिजे. म्हणजे कसं जगायचं? तर आपल्या कर्माला हे ज्ञानाचे डोळे पाहिजेत आणि आपलं जे चित्त आहे ते भक्तीचं हवं. आता उपनिषदांमध्ये, वेदांतामध्ये एक नियम आलाय, की ज्ञान मार्ग, योग मार्ग याच्या अधिकाराविषयी एक श्लोक आलाय. तो श्लोक असा आहे, कोण असतं बरं याचं अधिकारी? कोणाला हे मिळतं? या शंकराचार्यांचं आणि माऊलींचं उदाहरण आपण बघितलं, त्या अनुषंगाने हा श्लोक आलाय. विधिवत आपतः अखिल वेदार्थाः अस्मिन् जन्मानि जन्मांतरे च काम्य निषिद्ध वर्जन पुरस्सर नित्य नैमित्तिक प्रायश्चित्त उपासना अनुष्ठान निर्गत निखल कल्मषतया नितांत निर्मल स्वांत साधन चतुष्टय संपन्न प्रमाता. प्रमाता म्हणजे योग्यता. तुमची योग्यता जर सिद्ध करायची असेल तर ह्या सगळ्या बाबी आहेत. मग काय आहे? विधिवत आपतः अखिल वेदार्थ. म्हणजे अखिल वेदार्थ म्हणजे 4 वेद, उपनिषद आणि ब्रह्मसूत्र. स्मार्त प्रस्थान, स्मृती प्रस्थान या सगळ्या प्रस्थानांचा मला ॲटलीस्ट घोषवारा तरी माहिती पाहिजे. बरं आता हे एक वेदाचा अभ्यास एका जन्मात करणं अशक्य आहे. मग हे एवढं सगळं
मग जन्मांतरीचा अभ्यास आला. मग जन्मोनजन्मी तुमच्या बरोबर आपल्याकडे ह्या जीवदशेवरती जन्मोनजन्मीचे संस्कार जे जडलेले असतात, तर मग असे जन्मोनजन्मीचा हा अभ्यास. मग त्या अभ्यासाला जोड पाहिजे कर्मगतीची. कसं पाहिजे ते कर्म? तर शास्त्राने 6 कर्मसंमत कृती सांगितल्या. एक काम निषिद्ध वर्जन पुरस्सर नित्य नैमित्तिक प्रायश्चित्त उपासना अनुष्ठान. नित्य नैमित्तिक प्रायश्चित्त उपासना अनुष्ठान. काम्य निषिद्ध नित्य नैमित्तिक उपासना अनुष्ठान प्रायश्चित्त. आणि हे सगळ्या कर्माची गती कशा करता हवी आहे? तर ह्या कर्माची गती हवी आहे की माझ्या चित्ताची अवस्था काय व्हायला पाहिजे? तर निर्गतः निखिलम कल्मषतया नितांत निर्मल स्वांत. निर्मल व्हायला पाहिजे. जे आपण प्रार्थनेमधली ओवी म्हणतो ना, तसं माझं मन निर्मल झालं पाहिजे. म्हणजे वज्रासमान कठोरही त्याला व्हायला हवं आणि पाण्यासारखं मृदूही त्याला वाहता यायला हवं. पण हे कधी जमेल? त्याआधी निरीक्षण. मग निरीक्षणातून लक्षात येतं की आत्ताच्या काळामध्ये जसं भागवताच्या श्लोकात सांगितलंय की अस्वस्थता आणि चांचल्य खूप वाढलेलं आहे. मग हे जे आहे ना, हे 9 प्रकारांमधून अभिव्यक्त होतं. कारण जे देवश्रीताईंनी सांगितलं की नवविधा भक्ती. 11 का नाही हो? 9च का असतील? 16 का नाही? 17 का नाही? 2 का नाही? 4 का नाही? 9च का? तर हे मनाचे 9 आयाम आहेत. मन हे या 9 पद्धतीच्या कृती कळत नकळत सतत करतं. मनामध्ये ज्या कृती घडतात त्या या 9 प्रकारच्या कॅटेगरीजमध्ये आपल्याला सापडतात. 9 संख्या विधा, वि अधिक धा असे 2 धातू आहेत त्याच्यामध्ये. वि म्हणजे विशेष वेगळं आणि धा म्हणजे धारण केलेलं. विधा म्हणजे प्रकार किंवा पद्धत किंवा मार्ग. असे 9 मार्ग आपण धारण केलेले आहेत. हे मूलतः आपल्या आतमध्येच आहेत आणि हे प्रिडॉमिनंट आहेत. याचं निरीक्षण केल्यावरती ते आपल्याला समजतात. मग काय आहेत ते 9 मार्ग बरं? तर पहिलं आपण श्रवण करतो. श्रु धातूपासून श्रवण याचा अर्थ काय? श्रूचा अर्थ असा आहे, ऐकणं हा झाला वाच्यार्थ. पण ग्रहण करणं हा झाला त्यातला गर्भित अर्थ. मग मी ग्रहण कुठून कुठून करतो? तर मी सगळ्या ज्ञानेंद्रियांच्या मार्फत ग्रहण करतो. मी काय ग्रहण करतो? कधी विचार केलाय मी काय ग्रहण करतोय आत्ता इथे बसून? मग असं मी काहीतरी ग्रहण करतो. मग काहीतरी ऐकलं ना, की दुसरी आपोआप सवय. आपण काही ऐकलं की दुसऱ्याला सांगायला जातो. पहिलं कोणाला तरी पकडतो, घेतलं की ओक बाबा तिकडे. मग त्याला नाव दिलं कीर्तन. भाई तुला ऐकायचंय ना, तुला सांगायचंय ना, मग तू असं कर ना, तू देवाचं ऐक आणि देवाविषयीच बोल. सोप्पा केला की नाही विषय? म्हणजे त्या सिरियलमध्ये काल कसं झालं आणि त्यांनी काय घडलं आणि आता पुढे काय होणार याची चर्चा करण्यापेक्षा एखादी कृष्णाची लीला ऐकली आणि त्या लीलेविषयी आणि त्यातल्या गुणार्थाविषयी जर सांगितलं, तर माझं जे वेदांतामध्ये जे सांगितलंय ना, तसं निर्मल असं मन होण्यास माझीच कृती साह्यभूत नाही का होणार? पण मला गोडी कशाची लागते? बस,
काय झालं त्या सिरियल मध्ये, कसा ट्रॅप लावला त्या व्हिलननी हिरो करता, आणि आता पुढे काय होणार आहे. किंवा ती ना मला काल असं म्हणाली, अरे कालचा विषय होता, भूतकाळ होता तो, आता वर्तमान काळ वेगळा आहे. मग स्वभावताच पहिलं येतं ग्रहण करणं, ऐकणं, आणि ऐकलं की दुसरं घडतं ते जगाला जाऊन सांगणं. मग ह्याच्या पुढे तिसरी प्रक्रिया घडते. त्याला स्मरण असं म्हटलंय. आता इथे बऱ्याच वेळेला माणसं गंमत करतात हां. स्मरण आणि स्मृती ह्याच्यामध्ये गल्लत होते. आत्ताचं जे उदाहरण दिलं ना, काल ती मला असं म्हणली, तो स्मृतीचा विषय, तो स्मरणाचा नाहीये. भूतकाळातल्या पाऊलखुणा ज्या चित्तामध्ये असतात, त्या ज्यावेळेस मनःपटलावरती पुन्हा उमटतात, तो स्मृतीचा विषय असतो. स्मरण हे तुम्हाला सतत, आता तुम्ही स्मरणात आहात का स्मृतीत आहात? तर स्मरण हे तुमचं उत्साहवर्धन करून जातं, ना की तुम्हाला ड्रेन करून जातं. छान एखादं गाणं जर ऐकत बसला असाल, तर उत्साह वृद्धिंगत होतो, कमी नाही होत. तसं मग त्या गाण्याचं आणि आठवणीचं स्मरण ठेवण्यापेक्षा मी त्या देवाचं स्मरण करीन. लक्षात येतंय का बघा? 3 गोष्टी बघितल्या. पहिल्यांदी ग्रहण करणं, दुसरं त्याच्याविषयी कीर्तन करणं, तिसरं पाहिलं त्याचं स्मरण ठेवणं. आता चौथं त्याचं पादसेवन, म्हणजे जे माझ्या स्मरणात आहे, ते आता माझ्या कृतीत आलं पाहिजे. म्हणजेच त्या भगवंतानी त्याच्या चरित्रातून जी विचारधारा, जी फिलॉसॉफी मांडली, ज्याचं मी श्रवण केलं, ज्याचं कीर्तन केलं, ज्याचं मी स्मरण केलं, ते आता माझ्या कृतीचा भाग आहे का नाही, ह्याच्याविषयी मी जागरूक असणं म्हणजे पादसेवन. पुढे येतं अर्चन. अर्चन म्हणजे अर्च आणि अन. अन जे आहे ना, ते क्रियावाचक प्रत्यय आहे. त्यामुळे अर्च या शब्दाचा अर्थ समजून घेऊयात. तर अर्च या शब्दाचा अर्थ असा आहे, की प्रकाशित करणे. यालाच आपण पूजा करण्याची पद्धती असं सुद्धा समजून घेऊ शकतो. आता जे कृतीमध्ये त्याची फिलॉसॉफी जी आपण उतरवलेली आहे ना, आणि त्याच्यातून जे आपल्याला लाभ होत आहेत, त्याच्याविषयी त्याच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करायची म्हणून अर्चन आहे. आणि मग अर्चन हे 5 पद्धतीने करतात. इथे पंचमहाभूतांचा आधार घ्यायला लागतो, कारण त्याच्या धिष्ठित संपूर्ण सृष्टी आहे. म्हणून या पंचमहाभूतांची प्रतीकं आपण आपल्या प्रिय देवतेला अर्पण करतो. मग काय-काय करतो बरं? मग पहिलं गंध, हे प्रतीक आहे पृथ्वी तत्वाचं. दुसरं आहे पुष्प, हे प्रतीक आहे जल तत्वाचं. तिसरं आहे धूप, जे प्रतीक आहे आकाश तत्वाचं. मग आहे दीप, जे आहे अग्नी तत्व, आणि मग नैवेद्य, जे आहे वायू तत्व. अशा पंचमहाभूतांच्या आधारे आपण त्या देवतेची पूजा करतो. मग अर्चन झालं, पूजन झालं, की मग येतं वंदन. आपण मागच्या स्वाध्यायामध्ये बघितलं होतं. आपण नमस्कार समजून घेतला होता. आता नमस्कार आणि वंदन ह्यातला फरक समजून घेणार आहोत. नमस्कार ही बाह्य कृती आहे, पण ती कृती कशी पाहिजे?
ते आपण मागच्या वेळेला समजून घेतलं होतं, की माझी कर्मेंद्रिय आणि माझं ज्ञानेंद्रिय ह्या सर्वार्थाने मी तुझ्या चरणावरती लीन झालोय. मग वंदन काय आहे? तर वंदनाचा संबंध तुमच्या आंतरिक भावाशी आहे. माझा भाव कसा आहे? मी त्याला शरण आहे का नाही? आणि माझ्यातलं मी पण इथे विरून जातंय का नाही? ज्यावेळेस देवळात जातो ना, त्यावेळेला ज्यावेळेस हे वंदन आणि नमस्कार या दोन्ही गोष्टी ज्यावेळेस तुमच्यातून घडतील, त्यावेळेला त्या मंदिरातल्या पवित्र वातावरणाशी तुम्ही एकरूप व्हाल आणि मग तुमच्यातला उत्साह वृद्धिंगत होईल. आजकाल मंदिरात जावंसं का वाटत नाही? आजकाल पोरांना किंवा घरातल्यांना पूजा करावीशी का वाटत नाही? कारण त्या पूजेतून होणारे जे फायदे आहेत, त्या फायदा कसा उठवायचा? पूजा म्हणजे मला पू धातू आहे. पू धातू एखादी गोष्ट मिळवण्याची पद्धत म्हणजे पूजा. पण ते मिळवायचं कसं? आणि ती पूजा करायची कशी? ह्याचा जर मला समजच नसेल, तर मला त्याच्यातला इंटरेस्ट आपोआप निघून जाणार आहे. आजपासून तुम्ही घरात जी देवपूजा करता, आजपासून तुम्ही जे देवी-देवतांना मंदिरामध्ये दर्शनाकरता जाता, तिथे जाऊन ह्या सगळ्या नवविधी भक्तीच्या कॅटेगरीमध्ये आपल्या कृती येतायत का नाही, ह्याचं तुमचं तुम्ही निरीक्षण करायचं आहे. आता झालं वंदन. आता वंदनाच्या पुढे जायचंय. वंदनाच्या पुढे येतं, की माझ्यातलं मीपण गेलं. मी तुझ्या चरणावरती पूर्णतः लीन झालो. मग माझ्यात जे आपोआप प्रकटतं, तो तुझ्याविषयी असलेलं प्रेम, ममत्व आणि मग मी तुझा दास म्हणून स्वतःला मिरवतो. दास म्हणजे सेवक. दास शब्दाचा अर्थ आश्रयाला जाणे. मी त्याच्या आश्रयाला आहे. दास आहे. मी त्याच्या आश्रित आहे, त्याच्या अंकित आहे. जसं समर्थ म्हणायचे, "मी रामाचा दास आहे." स्वतः रामाने त्यांना अनुग्रह दिला होता. वय कोवळं होतं. कोणी गुरु त्यांना दीक्षा द्यायला तयार नाही. म्हणून हट्टाने, हठयोगाच्या साहाय्याने हट्टाने बसले, तेव्हा स्वतः रामाने येऊन त्यांना दीक्षा दिली. आणि मग त्यांची वरच्या सगळ्या पायऱ्या घडल्या आणि मग त्यांनी स्वतःला दास म्हणवून घेतलं. मग ह्याच्या पलीकडे जातो तो सौख्य, सख्य किंवा सौख्य. आपल्या देवतेविषयी किंवा त्या विषयाच्या विषयी आपला असलेला मैत्रभाव. लक्षात येतंय का? त आणि ख या दोन धातूपासून सखा किंवा सौख्य किंवा सख्य ह्या शब्दाची उत्पत्ती झालेली आहे. मग जिथे तुम्ही मोकळेपणाने विचरण, आचरण आणि संवाद साधू शकता, ती जागा, ती तुमच्या हक्काची जागा, असं नातं तुमचं तुमच्या देवतेशी आहे का? आणि मग शेवटची अवस्था आहे ते आत्मनिवेदन. मग ह्या 8ही बाह्य कृती जर मी यथावकाश योग्य पद्धतीने जगलो, तर 9वं जे आहे ना, ते आपोआप घडतं, ज्याला आत्मविलय असं म्हणतात. आता पुढचा प्रश्न. प्रश्न पडले पाहिजेत आयुष्यात. 9व्या आकड्याचं आणखीन रहस्य काय? 9 आकडा
हे पूर्णत्वाचं लक्षण आहे. सो भक्ती आपल्याला पूर्णत्वाकडे घेऊन जाते. कसं? अंकगणिताचा साधा खेळ करून बघा. 9ला कशानेही मल्टिप्लाय करा आणि त्याची बेरीज करा, तर उत्तर 9 मिळतं. म्हणजे हे पूर्णत्वाच्या दिशेने घेऊन जाणारा प्रवास आहे. याचाच अर्थ असा, की माझ्या मनाच्या आणि चित्ताच्या या 9 फॅकल्टीज ज्या वेळेला मी नीट समजावून घेतो आणि नीट त्याचा वापर करायला लागतो, त्यावेळेला तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे. मग मी माझ्या स्वतःच्या स्वभावापर्यंत जाऊन पोहोचतो. स्वभाव म्हणजे काय? तर आपण बऱ्याच वेळेला एक तर अभावात तरी जगतो, नाहीतर प्रभावात तरी जगतो. स्वभाव म्हणजे पहिल्या स्वाध्यायात जे आपण बघितलेलं होतं, ते म्हणजे आपल्या स्वतःची प्रज्ञावर्धन, प्रज्ञाजागृती, आपली मूलभूत अंतःप्रेरणा कशात आहे, तर ती कशी समजेल, तर या 9 ज्या गोष्टी तुमच्यामध्ये चालल्यात, त्या कुठल्या विषयामध्ये सहज घडतात बरं? तुम्हाला कुठल्या विषयाविषयी ऐकावंसं वाटतं? एखादा मुलगा त्याला ह्या 9 गोष्टी त्याला क्रिकेटविषयी वाटत असतील. एखाद्या मुलाला, एखाद्या मुलीला त्या बॅडमिंटनविषयी वाटत असतील, चेसविषयी वाटत असतील किंवा त्यांना त्या गोष्टी फिजिक्सविषयी वाटत असतील, केमिस्ट्रीविषयी वाटत असतील. असे हे आयुष्याचे 9 आयाम, ज्या विषयामध्ये तुम्ही समरसता घेऊन हे 9 आयाम जगू शकता, त्या दिशेने तुमची मूलभूत प्रज्ञा वर्धन आणि जागृतीची प्रक्रिया सुरू होऊ शकते. याच्याकरता तुम्हाला तुमच्या आयुष्यात या घडणाऱ्या 9 आयामांमधल्या कुठल्या गोष्टीमध्ये काय चाललंय याचं नीट निरीक्षण करता येणं गरजेचं आहे. लक्षात येतंय का? हे तुम्ही करणार आहात का? आजपर्यंत इथे बसलेला प्रत्येक जण असा एकही माणूस नाही, की ज्याला माझ्यापेक्षा अध्यात्म कमी कळतंय, असं मला अजिबात वाटत नाही. सगळ्यांना अध्यात्म कळतं. पण एक छान उदाहरण आहे. एखाद्या सासूला विचारलं ना, "देव कुठं आहे?" तर ती पटकन सांगते, "सगळीकडे देव आहे, फक्त माझी सून सोडून." सहज घडतं. इतकं आपलं अध्यात्म ना, इतकं पक्क बसलेलं असतं. आता हे जे पक्क बसलंय ना, याला नीट तपासून घ्यायचंय, की खरंच ते पक्क बसलंय का पक्क बसलं हा माझा आभास आहे? आणि याची पोचपावती ही तुमची तुम्हाला मिळणार आहे. याची पोचपावती ह्या जगात तुम्हाला दुसरं कोणीही देऊ शकत नाही. दुसरा अधिकारी व्यक्ती फक्त आणि फक्त गुरु आहे. त्यांना बघितलं की कळतं कुठे गडबड चालली आणि मग ते त्यानुसार सांगतात, की असं-असं कर. पण आजकाल त्याचीही सोय राहिली नाही. कारण बऱ्याच जणांना काही सांगितलं की पटत नाही. मग अशा ह्याच्यात काय करायचं? तर मग आपलं आपल्याला निरीक्षण करता आलं पाहिजे. निरीक्षण ही एक विलक्षण शक्ती आहे आणि तुमच्या मुक्तीचं किंवा तुम्हाला मुक्त करण्याचं प्रचंड सामर्थ्य या एका क्वालिटीमध्ये आहे. त्याचा वापर करा. अशी ही नवविध भक्ती ज्यावेळेस तुम्ही जगण्याचा प्रयत्न करता, त्यावेळेला तरी तो श्रीहरी पावी जेतो स्वभावे त्याचं अभिव्यक्तीकरण होतं. त्या मूलभूत प्रज्ञेचं ज्याला आपण अंतःप्रेरणा म्हणू किंवा अभिव्यक्ती म्हणू. ते जे म्हणतो ना, तदात्मानं सृजाम्यहं, त्याचं जे सृजन होतं ना, ज्यावेळेला तुम्ही हे 9 डायमेन्शन्स आयुष्याचे यथायोग्य पद्धतीने जगायला लागाल
मग त्यावेळेला मॅनिफेस्टेशन वगैरे हे जे काही आजकाल चालतं, हे सगळं सहज घडणं शक्य आहे, साध्य आहे. लक्षात येतंय का? या नवविधा भक्तीमध्ये काही कोणाला शंका आहे का? म्हणजे श्रीहरी कोण हे नीट समजता येईल. कोणाला काही प्रश्न असेल तर हात वरती करा आता, कारण ही नवविधा भक्ती कळणं हे खूप गरजेचं आहे. कारण समर्थ आता नेमकेपणाने काय सांगायचंय, नेमकं काय करायचं हे सांगतायत, आणि हे जर आपल्याला कळलं नाही ना, तर मग मनाचे श्लोक पाठ करून काही हाती लागणार नाही. पाठांतर आजपर्यंत कमी नाही झाली, आणि जे पाठ असतं ना त्याच्याकडेच आपली पाठ असते, हे लक्षात ठेवा. पाठांतर या शब्दाचा दुसरा अर्थ त्याच्याकडे पाठ असणं असाच आहे. गौरवजी, एक प्रश्न हा आहे. हा गुरुजी मगाशी बोला ना. तुम्ही अभ्यास करण्याचा जो हे सांगितलं की रिपीट, आत्ताचे जे 4 आर सांगितलेत, रीड, रिपीट, रिमेंबर आणि रिप्रोड्यूस, हा तर आता आपण या पद्धतीने श्रवण आणि जे चाललेलं आहे भक्ती, त्यामध्ये काय आहे? म्हणजे तुम्ही गुरुकुल सिस्टीम मध्ये काय सांगितलं की कसं अध्ययन केलं जायचं? हा तर गुरुकुल पद्धतीमध्ये तुम्हाला तुमच्या श्रवणानंतर एक्सपेरिमेंटेशनला वाव दिला जायचा. तिथे पण श्रवण घडायचं, पण रिप्रोडक्शन पेक्षा एक्सपेरिमेंटेशनला वाव होता. सो अच्छा. फर्स्ट एक्सपेरिमेंट, हम्म. पहिलं अनुभवा, एक्सपिरियन्स करा, मग एक्सपेरिमेंट करा. एक्सपिरियन्स, एक्सपेरिमेंटेशन, एक्सप्लोरेशन. एक्सपेरिमेंट फेल गेला तर पुन्हा एक्सप्लोर करा, म्हणजे श्रवण करा, मनन करा, चिंतन करा, आणि स्वतःला इव्हॉल्व करा. असे हे 4 ई आहेत. छान, सुंदर. अशा प्रत्येक गोष्टी तुमच्या आयुष्यातल्या आपल्याला या स्वाध्यायामध्ये ना पक्क्या पक्क्या करत जायच्या, म्हणजे आयुष्यात पुन्हा रिव्हर्स गिअर नाही पडला पाहिजे. आपल्याला वेळ लागला तरी चालेल, पण गडबड गोंधळ नाही काही करायचा आहे. त्यामुळे आजपासून आपल्याला या 9 आयामांमध्ये तुमच्या वहीमध्ये आहे ना कॉलम करा, आणि वरती 9 गोष्टी लिहा, आणि कुठल्या ऍक्टिव्हिटी काय कॉलम कशात पडतायत. आणि पहिली गोष्ट तर या 9 गोष्टी कुठल्या विषयाच्या बाबतीत तुमच्यामध्ये सहजतेने घडतायत, का फक्त गॉसिपमध्येच या गोष्टी सहजतेने घडतायत. मी ऐकते पण, सांगते पण, चिंतन पण करते, स्मरण पण ठेवते, ते गॉसिप नीट जपूनही ठेवते, बरं पुन्हा त्याचे वारंवार रेफरन्सही देते. याच्यामध्ये स्मरण ही जी शक्ती आहे ना आपली, याचा खूप चुकीच्या पद्धतीने आपण वापर केलाय. स्मरणाचा वापर आता त्याच्या अनुसंधानाकरता करायचा आहे, ना की स्मृतीतल्या साठवलेल्या गोष्टींचं उगाळण्यासाठी. आपल्याकडे गंमत अशी झाली आहे ना, की पॉवर ऑफ नाऊ म्हटलं की सगळ्यांना भारी वाटतं, पण स्मरण म्हटलं की अरे हे काहीतरी जुनाट आहे असं वाटतं. स्मरण म्हणजे आपल्या वाईट वाईट गोष्टींचं स्मरण पण होऊ शकतं ना, आपल्या आयुष्यात घडलेल्या. ते ती नाही येत काही. स्मृती आहे, ती हा स्मृती आहे. हा हा. ते मी सांगितलं, स्मरण आणि स्मृती
याच्यामध्ये डिफरन्स आहे. स्मृती म्हणजे तुम्ही वाईट घडलेल्या, चांगल्या घडलेल्या गोष्टी तुम्ही आठवत राहता, ही स्मृती आहे. काल ती मला काय म्हटली होती. आणि स्मरणाचा संबंध हा त्या देवतेशी स्वतः त्याचं स्मरण, ते तत्व तुमच्या आतमध्ये एस्टॅब्लिश असलेलं तुम्हाला बघता आलं पाहिजे. स्मरण ध्यानामध्ये बाबा मी गणपतीची उपासना करतो, तर गणपती हे माझ्या ध्यानात सतत असलं पाहिजे. कुठलीही कृती करताना, कुठलंही काम करताना. आपण जी आरती म्हणतो ना, कायेन वाचा मनसेंद्रियद्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. ही जी काही आरती आहे, यातलं जे काया, वाचा आणि मनस हे जे 3 आयाम आहेत आयुष्याचे, ते या 9 प्रकारांमध्ये विभागले गेलेले आहेत. नवविधा भक्तीच्या माध्यमातून. आणि याच्यातून कायिक, वाचिक आणि मानसिक शुद्धी साधकाची घडते. आत्ता जे आपण नवविधा भक्ती पाहिली, त्याचे वरती 9 नावं लिहा, त्याचे 9 कॉलम तयार करा आणि कुठला विषय या 9 ठिकाणांमध्ये रिपीट होतोय. असं करतो मी, त्याचा एक चार्ट तयार करतो मी आणि देवश्रीताई, आणि तुम्हाला पाठवून देतो. म्हणजे तुम्हाला कसं करायचंय ते लक्षात येईल. फक्त मला थोडा वेळ द्याल, कारण आता इथून पुढे मी निसर्गामध्ये भ्रमंती करायला जाणार आहे. आमच्याकडचे सगळे लोक मागे लागलेत की बाईक राईडवरती जाऊयात, म्हणून बाईक राईड करायला जाणार आहे हे झाल्यावर. त्यामुळे दुपारपर्यंत साधारण 11:30-12 पर्यंत परत येईन, मग 2:30-3 पर्यंत पाठवून देईन. इथं मला थोडं एक विचारायचं होतं. यम येस, विचारा. नियम नियम ध्यान धारणा वगैरे हे समज. यम म्हणजे नेमकं काय हे समजत नाहीये मला. नियम हा, आपण की एखादी गोष्ट केली ती त्या नियमाप्रमाणे करायची, ध्यान धारणा हे लक्षात आलं. बरोबर. यम आणि हे प्रत्याहार आहेत हे ना, बरोबर. या हं, या 8 पायऱ्या आहेत इव्होल्युशनच्या. यम म्हणजे मी समाजात कसं वावरायला हवं, कुटुंबात कसं वावरायला हवं. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. त्याचं जीवन व्यष्टी आणि समष्टीत असतं. तर समष्टीमध्ये वावरताना मी कशा पद्धतीने वागायला हवं, वावरायला हवं, हं, त्याच्याकरता हे यम आहेत. हं, नियम हे स्वतःला लावायचे असतात. आसन म्हणजे शरीराची विशिष्ट करायची मूव्हमेंट किंवा पोझिशन, ज्याच्यामध्ये श्वासाचा आधार घेतलेला असतो. ते झालं आसन. मग येतं प्राणायाम. प्राणस्य आयामः इति प्राणायाम. म्हणजे आपल्या प्राणाचा आयाम वाढवणं. या नागपुडी वाटे आपण श्वास आतमध्ये घेतो. शास्त्रकार म्हणतात ऑक्सिजन आहे, काय काय आहे, इथपर्यंत त्यांची मजल पोचली आहे. पण त्याही पलीकडे अशी शक्ती आपण आतमध्ये घेतो, ज्या शक्तीवरती हे सगळा देह चालतो. त्या शक्तीचं सामर्थ्य, तिला सामर्थ्यवान करणं, ही प्राणायामाची प्रक्रिया आहे. मग माझं मन स्थिर झालं या पहिल्या 4 गोष्टींमुळे. म्हणजे काय यम, मी कुठेही रस्त्यावरती उभं राहून वडापाव आणि भजी खाणार नाही, हा झाला यम. दैनंदिन जीवनाशी कोरिलेट करू. काय होतं त्यांनी खाल्लं की, तेलकट तुपकट हे असं खाल्लं की माझ्यातल्या ज्या विचारांची स्टॅबिलिटी ती थोडी डिस्टर्ब होते. ह्याचं मला तरी कळलेलं आहे का? त्याचं निरीक्षण. मग त्याच्याकरता नियम स्वतःचे स्वतःला. मग त्या नियमाला अनुसरून आसनं पाहिजेत. प्रत्येक पुढची स्टेप आहे ना, पहिल्या स्टेपचं सामर्थ्य वाढवते. म्हणजे यम जगायचे असतील व्यवस्थित तर नियम हवेत. नियम जर इफेक्टिव्हली जगायचे तर आसनं हवी आहेत.
आसन यथायोग्य पद्धतीने करायची असतील तर प्राणायाम हवाय, आणि ह्या चारही व्यवस्थित करायच्या असतील तर त्याला प्रत्याहाराची बैठक हवी. इथपर्यंत झालं मनाचं बाहेर जाणारं जे काम आहे ना, ते सुनियंत्रित आणि सुनियोजित करण्याचं. मग आता मनाला आतमध्ये फिरवायचंय. मग त्याला प्रत्याहार. प्रत्याहार झाला की धारणा येते. जे धारण केलंय त्याचं ध्यान येतं. मग धारण काय केलंय याच्याविषयी सुस्पष्ट कल्पना असायला हवी. मग जे धारण केलंय त्याचं ध्यान येतं आणि मग ध्यानाचं विसर्जन समाधीमध्ये होतं. आणि मग त्याच्या पलीकडे ही कैवल्य अवस्था आहे. म्हणजे ते समाधी ही गळून पडते, बुद्धी पण गळून पडते, जिथे प्रज्ञा ही गळून पडते. आणि तिथे खरं त्याची अस्तित्व, खरी त्याची ताकद समजायला येते. पण ते अनिर्वचनीय, बोलता येत नाही. शास्त्रकार वचन असे सांगतात, श्रद्धावान लभते ज्ञानम. म्हणजे श्रद्धेच्या पोटी ज्ञानाचा उगम होतो. हेच समर्थांनी सांगितलं, म्हणे दास विश्वासता मुक्तिभोगी. फलश्रुतीमध्ये विश्वास, समर्पण, सम अधिक अर्पण, अर्पण करणं बुद्धी आणि मनाचा खेळ आहे. हे बुद्धी आणि मनाचे 9 आयाम आहेत, ज्याला समत्वामध्ये आणि अर्पणामध्ये स्थित करायचं आहे. म्हणजे नवविधा भक्ती जगणं आहे. आणि हे करण्याकरता तुम्हाला अंतर्मुख होण्याची गरज आहे आणि स्वतःचं निरीक्षण करण्याची पहिली गरज आहे. आज आपण इथे थांबणार आहोत. संजीवजी, तुम्ही हँड रेज केला होता, तुम्हाला काही प्रश्न आहे का? होता. छान. मग आता उत्तर हे मिळालं तुम्ही असेल असं मी गृहीत करतो. हो हो, तुम्ही सांगितलेलं तुम्ही सांगताना समजल्यासारखं वाटायला लागलंय. पुन्हा नंतर काही लक्षात आलं नाही तर एखाद्या वेळेस पुन्हा प्रश्न श्रवण, विचार. श्रवण, वारंवार श्रवण घडलं पाहिजे. बरं, ठीक आहे, ठीक. कारण श्रवणच तुमच्या मनातल्या चिंतनाला आणि मननाला प्रोत्साहन देतं. हं, ठीक. चालतंय. पहिला श्लोकही आज अर्धा राहिलाय. तुम्हाला चालणार आहे ना हे जे स्लो पद्धतीने चाललंय ते? काय मला फास्ट गाडी आवडत नाही. मी फास्ट गेलं तर आम्हाला समजायला तरी पाहिजे ना, एवढं स्लो चाललं तर अवघड चाललंय समजायला. अजून सोपं करू. समर्थांनी सुरुवात केली आहे. समर्थ अगदी बारीक बारीक स्टेप सांगतात. पहिल्यांदा नवविधा भक्तीमध्ये तुम्ही कुठे आहात हे स्वतःला आधी अभ्यासा तरी, तपासा तरी, मग पुढे काय करायचं सांगणार आहेत ते. हो, त्याचा ते अगदी बरोबर. सोपा पुढच्या 2 ओळीमध्ये त्यांनी अगदी सोपं सांगितलंय. काय करा सुरुवात बाबा, की जनी वंद्यते सर्व भावे करा. श्रीहरी ही संकल्पना मी पुढच्या वेळेला सांगेन, कारण ती थोडी विशेष आणि सखोल आहे. त्याचा चारित्र्याशी संबंध आहे. जे आपण स्वाध्यायामध्ये पहिलं बघितलं होतं ना, की चारित्र्य संपन्नता हवी आहे. ते चारित्र्य कुठे जन्माला येतं ह्याच्याशी त्या श्रीहरीचा संबंध आहे. साधं पुढच्या ओळीत सोपं सांगितलं. काय सुरुवात करा बरं, की जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. आता इथे जनी म्हणजे सामान्य जन कोणी नाही तर कोण बरं? संतांविषयी हे भाष्य आलंय. आणि संतच का? कारण संतांच्या मनामध्ये स्वार्थ नाहीये. त्यांना तुमच्याकडून काही नको. तुम्ही त्यांची निंदा करा किंवा तुम्ही त्यांना वंदन करा. आमचे तुकोबा म्हणतात, कोणी निंदा अथवा वंदा आमचा स्वहिताचा धंदा. स्वचं हित म्हणजे काय आहे? स्वला जाणण्यात स्वचं हित आहे.
मग स्वतःलाही स्वतःतला स्व जाणायचा आणि दुसऱ्यांनाही त्यांचा स्व जाणण्याकरता मदत करायची असा आमचा धंदा. कोणी नंदा अथवा विंदा. तुमचा चॉईस आहे. तुम्ही आम्हाला चांगलं म्हणा अथवा वाईट म्हणा. संजीवजी, आजची प्रार्थना घ्या. आपण थांबूयात. कारण मी मागच्या वेळेला कमिट केलं होतं 7:30च्या पुढे स्ट्रेच नाही करायचं. सगळ्यांना त्यांचे नित्यक्रम असतात. ॐ असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. तुम्ही सर्वजण आलात त्यामुळे हा स्वाध्याय संपन्न झाला. त्याकरता तुमच्या